नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एनएक्स मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय तेलंग आपले मनापासून स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र राज्य वीज पारेषण महाट्रान्सको विभाग यांच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या भरती संबंधीची माहिती जाणून घेणार आहोत। विविध पदांसाठी सरकारी नोकरीची संधी तुम्हाला इथे मिळत आहे। यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे। महिला पुरुष दोघेही उमेदवार इथे अर्ज करण्याकरता इलिजिबल आहे। वयाची अट बघितली तर ओपन करिता 50 वर्ष असणार आहे, तर कॅटेगरीमध्ये वयाची अट 55 वर्षापर्यंत दिलेली आहे। त्यामुळे या पदांसाठी तुम्ही जर पात्र असाल तर नक्की प्रयत्न करू शकता। परंतु अर्ज करण्यापूर्वी या भरती संबंधीची संपूर्ण माहिती तुमच्याकडे असणे आवश्यक आहे, तरच तुम्ही या ठिकाणी या पदांसाठी अर्ज करू शकाल। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संबंधित पदांची माहिती, पात्रता, वेतन, निवड प्रक्रिया व अर्ज सादर करण्याबाबत संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप बघणार आहोत। तेव्हा कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, या ठिकाणी आपण महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन महाट्रान्सको विभाग यांच्या मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या पदभरतीच्या जाहिरातीवर आलेलो आहोत। ज्यामध्ये या विभागाकडून 2 जाहिराती प्रसिद्ध करण्यात आलेल्या, ज्यामध्ये सुपरिटेंडेंट इंजिनियर सिव्हिल या पदासाठी ही पदभरती होते, ज्यामध्ये 3 जागा या पदाच्या भरल्या जात आहे। त्यानंतर दुसऱ्या जाहिरातीमध्ये चीफ इंजिनियर ट्रान्समिशन या पदासाठी 1 जागा, तर सुपरिटेंडिंग इंजिनियर ट्रान्समिशन या पदासाठी 3 जागा इथे भरल्या जात आहे। तर अशा प्रकारे टोटल 7 वॅकन्सी करता या 3 पदांची पदभरती या विभागामार्फत या ठिकाणी घेण्यात येत आहे। त्याची जाहिरात महाट्रान्सको विभागाकडून इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तर कॅटेगरी वाईज तुम्ही वॅकन्सी या ठिकाणी बघून त्यानुसार अर्ज इथे सादर करू शकता। त्यानंतर या पदासाठी पे ऑफ स्केल कशा प्रकारचं या ठिकाणी असणार आहे, तर बघू शकता चीफ इंजिनियर या पदासाठी 1,40,655 ते 2,72,215 चा पे स्केल असणार आहे। तर सुपरिटेंडिंग इंजिनियर ट्रान्समिशन या पदासाठी 1,09,935 ते 2,43,780 चा पे स्केल या ठिकाणी असणार आहे। त्यामध्ये तुम्हाला डीए, एचआरए, मेडिकल बेनिफिट, सीपीएफ, ग्रॅज्युइटी इत्यादी या ठिकाणी सोयी सुविधा कंपनीच्या नियमानुसार या ठिकाणी दिला जाणार आहे। तर अप्रॉक्सिमेटली तुमचं वेतन या ठिकाणी चीफ इंजिनियर पदासाठी 3,08,261 आणि सुपरिटेंडेंट इंजिनियर ट्रान्समिशन या पदासाठी 2,40,123 अप्रॉक्सिमेटली वेतन या ठिकाणी असणार आहे। त्यानंतर सुपरिटेंडेंट इंजिनियर सिव्हिल या पदासाठी 1,09,935 ते 2,43,780 चा पे स्केल या ठिकाणी असणार आहे। त्यामध्ये सुद्धा तुम्हाला या पदाकरता डीए, एचआरए, मेडिकल बेनिफिट, सीपीएफ, ग्रॅज्युइटी इत्यादी सारख्या सोयी सुविधा या ठिकाणी दिल्या जाणार आहे। त्यामुळे अप्रॉक्सिमेटली तुमचं जे काही मंथली सॅलरी असणार आहे ते 2,40,123 पर्यंत या ठिकाणी जाणार आहे। तर अशा प्रकारे या ठिकाणी पे ऑफ स्केल तुम्हाला या ठिकाणी या 3 पदासाठी दिल्या जात आहे। तर एक उत्कृष्ट वेतन आणि कायमस्वरूपी नोकरी तुम्हाला महाट्रान्सको या विभागामध्ये या दिलेल्या पदांसाठी मिळत आहे। तेव्हा या पदांसाठी तुम्ही जर पात्र असाल तर या ठिकाणी प्रयत्न करू शकता। तर अर्ज करण्याकरता क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्स कशा प्रकारे या ठिकाणी लागणार आहे, तर त्याची माहिती इथे बघू शकता। सुपरिटेंडेंट इंजिनियर सिव्हिल या पदासाठी शिक्षण पात्रता तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी मधून बॅचलर डिग्री उत्तीर्ण केलेला असाल आणि 12 वर्षाचा एक्सपिरियन्स पॉवर सेक्टर मधला तुमच्याकडे असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज सादर करू शकता। त्याचसोबत या ठिकाणी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर या पदाचा 5 वर्षाचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे असणे आवश्यक आहे, किंवा एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून 2 वर्षाचा एक्सपिरियन्स जरी तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता। त्यानंतर या ठिकाणी चीफ इंजिनियर ट्रान्समिशन या पदासाठी शिक्षण पात्रता काय लागणार आहे, तर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग किंवा टेक्नॉलॉजी मधून तुम्ही बॅचलर डिग्री उत्तीर्ण केलेला असाल, 15 वर्षाचा एक्सपिरियन्स पॉवर सेक्टर मधला तुमच्याकडे असेल, किंवा या ठिकाणी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर किंवा सुपरिटेंडिंग इंजिनियर म्हणून पदाचा 5 वर्षाचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे असेल, किंवा सुपरिटेंडिंग इंजिनियर या पदाचा 3 वर्षाचा एक्सपिरियन्स जरी तुमच्याकडे असेल तर तुम्ही चीफ इंजिनियर या पदासाठी अर्ज सादर करू शकता। त्यानंतर सुपरिटेंडिंग इंजिनियर ट्रान्समिशन या पदासाठी ही पदभरती होत आहे। इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी मधून तुम्ही बॅचलर डिग्री उत्तीर्ण केलेला असाल, पॉवर सेक्टर मधला 12 वर्षाचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे असेल, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर मधील 5 वर्षाचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे पॉवर ट्रान्समिशनचा या ठिकाणी असेल, किंवा एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून 2 वर्षाचा एक्सपिरियन्स जरी तुमच्याकडे असेल तर तुम्ही सुपरिटेंडिंग इंजिनियर ट्रान्समिशन या पदासाठी अर्ज करण्याकरता या ठिकाणी एलिजिबल आहात। तर अशा प्रकारे या ठिकाणी शिक्षण पात्रता आणि एक्सपिरियन्स बाबत माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे। त्यानंतर एज लिमिट या ठिकाणी कशा प्रकारे असणार आहे, तर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे ओपन कॅटेगरीमध्ये 50 वर्ष या ठिकाणी वयाची अट देण्यात आलेली आहे। तर रिझर्व्ह कॅटेगरीसाठी 55 वर्ष असणार आहे। डिपार्टमेंटल कॅन्डिडेट करता 57 वर्षापर्यंत वयाची अट या ठिकाणी देण्यात आलेली आहे। तर अशा प्रकारे या ठिकाणी वयोमर्यादेबाबत माहिती देण्यात आलेली आहे। त्यानंतर जे काही रिझर्वेशन
आरक्षण या ठिकाणी कॅटेगरीमध्ये या ठिकाणी लागू करण्यात आलेलं आहे, त्याची माहिती तुम्ही जाहिरातीमधून या ठिकाणी घेऊ शकता. त्यानंतर सिलेक्शन प्रोसेस कशा प्रकारे या ठिकाणी होणार आहे, तर या ठिकाणी बघू शकता तुमचं जे काही सिलेक्शन या ठिकाणी होणार आहे, जे उमेदवार या ठिकाणी पात्र असतील त्यांना पर्सनल इंटरव्ह्यू करता या ठिकाणी बोलावलं जाणार आहे. पर्सनल इंटरव्ह्यू मध्ये या ठिकाणी तुमचं बास्केट एक्सरसाइज, ग्रुप डिस्कशन, क्रेस डिस्कशन, त्यानंतर प्रेझेंटेशन स्किल आणि पर्सनल इंटरव्ह्यू या माध्यमातून तुमची एक पडताळणी या ठिकाणी केल्या जाणार आहे. पडताळणीमध्ये जे उमेदवार या ठिकाणी पात्र ठरतील त्यांची या ठिकाणी पर्सनल इंटरव्ह्यू घेऊन एक फायनल सिलेक्शन यादी तयार करून त्या ठिकाणी तुमची निवड या पदासाठी या ठिकाणी केल्या जाणार आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी पर्सनल इंटरव्ह्यूच्या माध्यमातून या ठिकाणी तुमची निवड इथे केल्या जाणार आहे. यासाठी कोणत्याही प्रकारचं एक्झाम होणार नाही, कोणत्याही प्रकारचं फिजिकल या ठिकाणी होणार नाही, थेट निवड तुमची या ठिकाणी केल्या जाणार आहे. त्यानंतर अप्लिकेशन फी कशा प्रकारे या ठिकाणी असणार आहे, तर बघू शकता इथे ओपन कॅटेगरीसाठी 800 रुपये फी असणार आहे, रिझर्व्ह कॅटेगरीसाठी 400 रुपये या ठिकाणी फी असणार आहे. डिमांड ड्राफ्टच्या माध्यमातून तुम्ही ही अर्ज फी या ठिकाणी भरू शकता. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनी लिमिटेड यांच्या नावाने तुम्हाला डिमांड ड्राफ्ट नॅशनल बँकेमधून या ठिकाणी काढून घ्यायचा आणि तो डिमांड ड्राफ्ट तुम्हाला या ठिकाणी अर्जा सोबत जोडून तो अर्ज दिलेल्या ॲड्रेसवर या ठिकाणी पाठवायचा. आता तुम्ही मला अर्ज कशा प्रकारे या ठिकाणी करायचा आहे, तर ते पण सांगतो. या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज या ठिकाणी सादर करायचा आहे. या ठिकाणी तुम्ही ज्या लिफाफ्यावर या ठिकाणी अर्ज सादर करणार आहात तो इन्व्हलप या ठिकाणी तुम्हाला घ्यायचा आहे. त्या इन्व्हलपवर तुम्ही ज्या पदासाठी अर्ज सादर करणार आहात त्या पदाचे नाव आणि ॲडव्हर्टाइजमेंट नंबर तुम्हाला त्या ठिकाणी लिहून घ्यायचा आहे आणि जनरल मॅनेजर महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनी लिमिटेड, प्रकाशगंगा ई ब्लॉक, प्लॉट नंबर, फ्लोअर, HR डिपार्टमेंट, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, मुंबई या दिलेल्या ॲड्रेसवर या ठिकाणी तो अर्ज ऑफलाईन पद्धतीने पाठवायचा आहे. 12 जून 2026 ही तारीख अर्ज करण्याची शेवटची तारीख या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर अशा प्रकारे ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज या ठिकाणी सादर करायचा आहे. तर 12 जून 2026 या तारखेपर्यंत तुमचा अर्ज पोहोचेल या उद्देशाने तुम्हाला तो अर्ज या ठिकाणी पाठवायचा आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी अर्ज सादर करण्याबाबत माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर अर्ज करण्याची जी शेवटची तारीख असणार आहे ती 12 जून 2026 पर्यंत या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर टेंटेटिव्ह डेट, सिलेक्शन प्रोसेस, जे काही मॅपिंग टेस्ट तुमच्या ठिकाणी घेतल्या जाणार आहे त्याच्या तारखा या ठिकाणी जुलै 2026 मध्ये या ठिकाणी प्रोव्हाइड करून दिल्या जाणार आहे. त्यानंतर काही कंडिशन, अटी व शर्ती या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे. तर भारताचा नागरिक हा या पदांसाठी अर्ज करण्याकरता या ठिकाणी इलिजिबल आहे. त्यानंतर ज्या काही या ठिकाणी सूचना, ज्या काही अटी व शर्ती या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे तर त्या सर्व अटी व शर्ती तुम्हाला वाचून या पदासाठी अर्ज सादर करायचा. तर अर्ज या ठिकाणी कुठे मिळणार आहे, तर जाहिराती सोबतच या ठिकाणी बघू शकता अर्जाचा नमुना या ठिकाणी जोडण्यात आलेला आहे. तर हा संपूर्ण अर्ज तुम्हाला कॅपिटल अक्षरामध्ये या ठिकाणी भरून आणि अर्जासोबत तुमची जी काही डॉक्युमेंट्स असणार आहे, कागदपत्र असणार आहे ते या ठिकाणी जोडून आणि त्यासोबत तुमचा जो काही DD असणार आहे तो या ठिकाणी जोडून दिलेल्या ॲड्रेसवर या ठिकाणी पाठवायचा. तर अशा प्रकारे या ठिकाणी बघू शकता हा जाहिराती सोबतच या ठिकाणी अर्जाचा नमुना इथे जोडण्यात आलेला आहे. तर ही जाहिरात आणि हा अर्जाचा नमुना तुम्हाला पाहिजे असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक देतो, तिथे जाऊन तुम्ही टेलिग्राम ग्रुप जॉईन करून हा अर्जाचा नमुना या ठिकाणी प्राप्त करू शकता. तर अशा प्रकारे मित्रांनो विविध पदांसाठी ही पदभरती 7 वॅकन्सी करता महापारेषण विभाग यांच्या मार्फत या ठिकाणी घेण्यात येत असून त्या पदभरतीची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि त्याच पदभरतीची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात घेण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे. तेव्हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या NX मराठी यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या व ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा व या पदभरतीबाबत तुमच्या ज्या काही समस्या, जे काही प्रश्न असतील कमेंट करून नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.